एक मिनिट असा आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता। मी पूर्वी भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीच्या पदावर राहिलेलो आहो आणि म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं। त्याच्यात काही भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीचे काही चूक आहे की बाकीच्या गोष्टी, कारण कसं आहे की त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय करायचा असतो। आता महाराष्ट्रामधून शिवसेना पक्षाला 7 खासदार त्यांचेही निवडून आले होते आणि त्या अर्थानं त्यांना ज्या पद्धतीनं जे काही सूचना मिळाल्या त्या हिशोबाने अनुषंगाने आम्हालाही सूचना देण्यात आली। आता आम्हाला हेही इतकंच खरं आहे की सांगण्यात आलं की थोडी धीर ठेवा, तुम्ही थोडा दिवस वाट बघा आणि असा आहे ही मी महाराष्ट्राच्या बद्दल मी बोलू शकतो। भारतीय जनता पार्टीच्या कडून जे निरोप आला त्याच्याबद्दल मी बोलू शकतो। त्यांनी काही दुसऱ्या राज्यामध्ये कोणता निकष लावलेला आहे किंवा इतर राज्यामध्ये कोणत्या आधारांनी त्यांनी कुठला निर्णय घेतला आहे हे मी काही त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही। फक्त मी एवढंच म्हणेल की जिथे महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतला आहे त्या शिवसेनानी आम्हाला तुल्यबळ समजूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा। पण हेही खरं आहे की आम्ही त्यांना सूचना केली आहे की आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही। म्हणून एवढंही सांगितलं गेलं की थोडा तुम्ही धीर ठेवा, काही दिवस थांबा। आता याचा अर्थ हे नाही आहे की त्यांनी काही नाकारलेलं आहे। एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही रिफ्ट आहे, तटकरे वर्सेस प्रफुल्ल पटेल हे ते सगळं काही गोष्टी आता तटकरे येतील, आले का आहे का आता येतील, काही मिनिटामध्येच येतील। आम्ही सगळे एकत्रच होतो। काही कुठलाही निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमताने सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हाही संधी आपल्या पक्षाला मिळेल तर त्यांना द्यावी। हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही आहे। आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा, थोडे दिवस धीर ठेवा, मग त्याचा अर्थ हे नाही ना की काही उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल, पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार होणार असेल, त्यामुळेच आम्हाला असा सूचना केली गेली आहे।